नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयासाठी लेखन विभागाचा अभ्यास करणार आहोत आणि लेखन विभागामध्ये आपण पत्रलेखन अभ्यासणार आहोत। पत्रलेखन या लेखन विभागाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचं युग हे तंत्रज्ञानाचे युग मानलं जातं। औद्योगिकीकरणामुळे आपण अनेक आपल्या पूर्व परंपरागत चाललेल्या गोष्टी आपण विसरत चाललेलो आहोत। त्यापैकीच पत्र हा जो काही प्रकार आहे आपला, तो आपल्याला आता फार कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतो। आज इंटरनेट, संगणक, मोबाईल फोन यामुळे वैयक्तिक स्तरावरील पत्रव्यवहार सुद्धा मंदावलेला आहे। हे जरी खरे असले तरी सुद्धा आपण पत्रव्यवहार कधी ना कधी करतच असतो। आज औद्योगिकीकरणामुळे किंवा तंत्रज्ञानाच्या या युगामुळे पत्रव्यवहार फार कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतो। तरीही आज आपण कितीही म्हटले तरी पत्रव्यवहार चालूच असतात। आपण ईमेलद्वारे सुद्धा पत्रे पाठवत असतो। किंबहुना आता तंत्रज्ञानाचा प्रभाव व सुलभता यामुळे ईमेलचा प्रसार खूपच वाढला आहे। ईमेलवरील पत्रलेखनाची एक विशिष्ट पद्धत असते, पारंपरिक पत्रलेखनाहून थोडी वेगळी असते। ईमेलवरील पत्रलेखनाचे संकेतही थोडेफार वेगळे आहेत। यापुढे तंत्रज्ञानाच्या आधारेच पत्रव्यवहार प्राधान्याने होणार असल्याने आपण पत्र लेखन कसं करणार हा प्रश्न आपल्या पुढे येऊन ठेपतो। परंतु अभ्यासक्रमामध्ये पत्रलेखनाचं प्रारूप आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याचाच अभ्यास आपण आज करणार आहोत। उपयोजित लेखन सुद्धा आपण याला असं म्हणतो। पत्रलेखन आपल्या मनातील भावना, विचार, मते मुद्देसूदपणे सुसंबद्ध पद्धतीने अपेक्षित व्यक्तीपर्यंत लिखित स्वरूपात पोहोचवण्याचे उत्तम साधन म्हणजेच किंवा उत्तम माध्यम म्हणजेच पत्रलेखन होय। पत्रलेखनाचे दोन प्रकार असतात, औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र। आता अनौपचारिक पत्र जे असतात ते घरगुती कौटुंबिक पत्र आपण त्याला म्हणतो आणि औपचारिक पत्र म्हणजेच व्यावहारिक पत्र। अनौपचारिक पत्रामध्ये आपण कुटुंबातील किंवा आपण ज्यांना ओळखतो अशा लोकांना आपण पत्र पाठवतो। जवळच्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीला पाठवले जाणारे पत्र हे अनौपचारिक पत्रलेखनामध्ये येतं। तर औपचारिक पत्रलेखनामध्ये आपण ज्यांना ओळखत नाही, दैनंदिन जीवनामध्ये आपल्या काही अडचणी सोडवण्यासाठी किंवा काही सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला शासकीय कार्यालयामध्ये, खाजगी कंपन्यांमध्ये पत्र लिहावे लागतात आणि कधीकधी आपण त्रयस्थ व्यक्तींना काही कामानिमित्त पत्र लिहित असतो। त्रयस्थ म्हणजे ज्यांना आपण ओळखत नाही अशा तिसऱ्याच व्यक्तीला की नाही, म्हणून मग आपण अशा अधिकाऱ्यांना पत्र लिहितो, त्याला आपण औपचारिक पत्र म्हणतात। औपचारिक पत्र हे जे असतात ते अनेक प्रकारचे असतात। मागणी पत्र असतात, विनंती पत्र असतात, कार्यालयीन व व्यावसायिक पत्र असतात। अनौपचारिक पत्राला आपण इंग्लिशमध्ये इन्फॉर्मल लेटर म्हणतो आणि औपचारिक पत्रलेखनाला आपण फॉर्मल लेटर असे म्हणतो। तर आज आपण अनौपचारिक पत्रलेखनाचा प्रकार शिकणार आहोत। अनौपचारिक पत्रलेखन लिहित असताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं याचा संक्षिप्त आढावा आपण ह्या सेशनमध्ये घेणार आहोत। पत्र लिहित असताना तुम्हाला अनौपचारिक पत्रामध्ये अधिकतर एक प्रश्न दिला जातो, तो प्रश्नामध्येच विषय तुमचा असतो, त्यामुळे तुम्हाला विषय लिहायची गरज नसते। म्हणून पत्राचा विषय नीट समजून घ्यावा। आता पत्राचा विषय नीट समजून घ्यावा म्हणजे पत्र आपण कोणाला लिहित आहोत। कधी आपण घरातील नातेवाईकांना, आई वडिलांना, भाऊ बहिणींना, मित्रमैत्रिणींना पत्र लिहित असतो।
मग त्या पत्राचा विषय काय आहे, संदर्भ काय आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे. त्याचबरोबर आपण शिक्षकांना सुद्धा पत्र लिहितो. मग तो पत्राचा विषय आपला काय आहे, शिक्षकांना आपण पत्र कशाबद्दल लिहितो. कधी आपल्याला काही कारणास्तव सुट्टी घ्यायची असेल त्यावेळेस आपण शिक्षकांना पत्र लिहितो. कधी कधी आपण शिक्षकांना पत्र लिहितो, कधी कधी आपण शाळेतील मुख्याध्यापकांना पत्र लिहितो. मग ज्या ज्या पदाधिकाऱ्याला आपल्याला पत्र लिहायचं आहे, ज्या ज्या व्यक्तीला आपल्याला पत्र लिहायचं आहे, त्यानुसार त्या पत्राचा विषय, प्रारूप, मायना ठरवला जातो आणि तो आपण पत्र लिहिण्यापूर्वीच आपल्याला त्याचा विचार करून ठेवायचा असतो आणि त्यानंतर पत्राचा विषय व्यवस्थित समजल्यानंतरच आपण पत्राला सुरुवात करायची असते. अनौपचारिक पत्रामध्ये एखाद्या व्यक्तीला लिहिलेल्या पत्राचा नमुना आपल्याला पहिला तयार करायचा असतो. कधी कधी पत्राचा विषय वेगळा असतो. जसं की आपल्याला मित्राला अभिनंदन द्यायचं असेल, नातेवाईकांमध्ये कोणाला अभिनंदन करायचं असेल, अभिनंदन करणारे अनेक प्रसंग असतात. मित्राला परीक्षेत चांगले मार्क मिळाले म्हणून आपण अभिनंदन करतो, किंवा स्पर्धेमध्ये पहिला आल्यानंतर सुद्धा आपण अभिनंदन करतो, किंवा भावंडांना सुद्धा आपण अभिनंदनपर पत्र लिहित असतो. मग आपल्याला अगोदर पत्राचा विषय समजला पाहिजे की ते अभिनंदनपर पत्र आहे की आपण वडिलांना लिहिलेलं काही पत्र असतं, की परमिशन वगैरे काढायची असते, आपल्याला परवानगी पाहिजे असते. सहलीला जायचं असेल तर घरातील आईवडिलांची परवानगी घ्यावी लागते आपल्याला. तर असेच अनेक पत्राचे प्रकार असतात. अभिनंदनपर पत्र किंवा शालेय संदर्भामध्ये आपण काही पत्र लिहित असतो की तुम्हाला एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी तुम्हाला LC वगैरे लागते की नाही, लिव्हिंग सर्टिफिकेट वगैरे म्हणतो. मग शाळेतील कर्मचाऱ्यांना आपण पत्र लिहितो, कधी मुख्याध्यापकांना लिहितो, कधी शिक्षकांना लिहितो. तर हा पत्राचा विषय आपण व्यवस्थित नीट समजून घेतला पाहिजे. पत्राच्या वरच्या बाजूस सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, डाव्या कोपऱ्यामध्ये तारीख किंवा दिनांक आपण लिहायची असते. पत्राला सुरुवात करण्याच्या आधी आपण पत्राच्या डाव्या कोपऱ्याला म्हणजे समासाच्या बाजूला लागूनच आपल्याला दिनांक किंवा तारीख लिहायची असते. त्यानंतर आपल्याला पत्राचा विषय लिहिण्याची गरज नसते. अनौपचारिक पत्रलेखनामध्ये पत्राचा विषय लिहिला जात नाही. औपचारिक पत्रलेखनामध्ये पत्राचा विषय लिहायचा असतो. आता इथे काय सांगितलेलं आहे की तुम्हाला ज्या व्यक्तीला पत्र लिहायचे आहे तिचा योग्य तो उल्लेख करावा. म्हणजेच मित्राला पत्र असेल तर प्रिय मित्र, बहिणीला पत्र असेल तर प्रिय, बहीण आपल्यापेक्षा लहान असेल तर आपण प्रिय बहिणीचं नाव, किंवा आपल्यापेक्षा लहान भावाला पत्र लिहायचं असेल तर त्यांच्या पुढे आपण प्रिय लिहितो आणि नंतर त्यांचं नाव लिहितो. किंवा मग आपल्यापेक्षा मोठ्यांना पत्र असेल तर आपण त्यांना आदरयुक्त संबोधनाचा प्रयोग करतो, म्हणजे आदरणीय, तीर्थस्वरूप अशा शब्दांचा आपण उल्लेख करतो. याला आपण संबोधन आणि अभिवादन असे म्हणतो. संबोधन म्हणजे ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहित आहोत त्या व्यक्तीला आपण काय संबोधतो, म्हणजे प्रिय ताई, प्रिय आई, प्रिय मित्र, याला म्हणतो आपण संबोधन. आणि अभिवादन म्हणजे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींना आपण आदरयुक्त ज्या शब्दांचा प्रयोग करतो त्याला आपण अभिवादन असे म्हणतो. म्हणजेच जर आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना आपण पत्र लिहिताना लिहितो की तीर्थस्वरूप आई, तीर्थस्वरूप आजी, तीर्थस्वरूप काका, तीर्थस्वरूप बाबा, आदरणीय बाबा, सप्रेम नमस्कार, शीर्षाष्टांग नमस्कार, विनंती विशेष, हे जे काय आपण बोलतो लिहितो त्यालाच आपण अभिवादन असे म्हणतो. मित्राला लिहायचं असेल तर प्रिय मित्र, सप्रेम नमस्कार असं आपण लिहितो, त्याला आपण म्हणतो अभिवादन. संबोधन आणि अभिवादन. मग ज्या वेळेस आपण पत्र लिहित असतो, ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहितो त्या व्यक्तीबरोबर आपला काय संबंध आहे त्यानुसार आपण संबोधन आणि अभिवादन लिहितो. आपल्यापेक्षा मोठ्यांना पत्र लिहिताना आपण आदरणीय, तीर्थस्वरूप असा उल्लेख करावा. प्रिय मित्र, सप्रेम नमस्कार किंवा आदरणीय, तीर्थस्वरूप आई, बाबा, शीर्षाष्टांग नमस्कार, विनंती विशेष असा आपला संबोधन आणि अभिवादनाचा मायना असतो. पत्र
कोणत्या व्यक्तीला आपण लिहित आहोत ते लक्षात घेऊनच मायना तयार करायचा आहे. ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहितोय त्याचं आपण संबोधन आणि अभिवादनाचा मायना तयार करायचा आहे. आपल्यापेक्षा लहान असेल तर आपल्याला आशीर्वाद लिहायचा आहे. मायनामध्ये आपण लिहिताना अभिवादनमध्ये आशीर्वाद देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने तुम्हाला पत्राची सुरुवात करताना पहिलं दिनांक लिहायचा आहे, त्यानंतर संबोधन अभिवादन लिहायचं आहे आणि संबोधन अभिवादन लिहिल्यानंतर तुम्हाला संबोधन आणि अभिवादन लिहिण्याच्या अगोदर तुम्हाला पत्राचा विषय लिहिण्याची गरज नाही आहे. त्यानंतर मग तुम्ही तुमच्या पत्राला सुरुवात करू शकतात. विषयाप्रमाणे प्रेम आपुलकी वाटेल असे लेखन करायला हवे. त्यांचे क्षेमकुशल विचारावे. क्षेमकुशल म्हणजे त्यांच्या तब्येतीबद्दल वगैरे चौकशी आपण करावी. पत्रातील मजकूर लिहिताना योग्य तेथे परिच्छेद पाडावेत. आता परिच्छेद तुम्हाला जास्तीत जास्त 3च्या वरती परिच्छेद पाडायचे नसतात. पत्रामध्ये 2च परिच्छेद अधिक उपयुक्त ठरतील. त्याचप्रमाणे शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता लिहिणे आवश्यक आहे. आता पत्त्याच्या आधी जेव्हा पत्र तुम्ही लिहिता, पत्राचा आपल्याला पहिला भाग पाहायचे दिनांक, नंतर संबोधन अभिवादन, त्यानंतर पत्राला आपली सुरुवात करायची आहे. पत्राला सुरुवात करताना आपण डायरेक्ट विषयाला सुरुवात करत नाही आहे. जर समजा आता तुम्हाला पत्र लिहायचं आहे, वडिलांकडनं तुम्हाला परवानगी घ्यायची आहे सहलीला जाण्यासाठी, मग तुम्ही पत्राला सुरुवात केली. तीर्थस्वरूप बाबा, श्री साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. तुमचं जे काही नाव असेल ते तुम्ही लिहू शकता त्याच्यामध्ये, की मला उद्या शाळेतून आमची सहल जाणार आहे म्हणून मला आजच्या आज पैसे पाठवा किंवा मला सहलीला जाण्यासाठी परवानगी द्या. असं आपण डायरेक्ट विषयाला सुरुवात करतो का? नाही. पत्र लिहिताना अगोदर आपल्याला ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहितो त्याच्याबद्दल आपण थोडं विचारपूस केली पाहिजे, की बाबा तुम्ही कसे आहात, कालच तुमचे पत्र मिळाले, पत्र वाचून फार आनंद झाला, खूप दिवस विचार करत होतो की मी पत्र तुम्हाला पाठवावं, पण परीक्षा असल्याकारणाने वेळ मिळाला नाही. आता थोडा निवांत वेळ मिळाला आहे म्हणून सर्व कामं बाजूला ठेवून तुम्हाला मी पत्र लिहायला सुरुवात केलेली आहे. पहिल्या परिच्छेदामध्ये सर्वसामान्य आपल्या गोष्टी लिहायच्या आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या परिच्छेदामध्ये तुम्हाला पत्राचा जो विषय असेल, ज्या संदर्भात तुम्ही पत्र लिहत आहात त्या विषयाला तुम्ही सुरुवात करायची आहे. तुमचा विषय जो असेल, तुम्हाला मित्राला अभिनंदन करण्यासाठी पत्र लिहायचं असेल तर त्या अभिनंदनाला सुरुवात करायची. का? त्याला तुम्ही अभिनंदन करत आहात, स्पर्धेमध्ये पहिला आलेला आहे, परीक्षेमध्ये पहिला आलेला आहे. तर अशा रीतीने तुम्ही त्याला तर दुसऱ्या परिच्छेदामध्ये तुम्ही त्या पत्राचा विषय विस्तारित रूपामध्ये लिहायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या परिच्छेदामध्ये तुम्हाला क्षेमकुशल विचारायचं आहे, म्हणजे ज्यांना पत्र लिहिते त्यांच्या घरातील व्यक्तींबद्दल. जर तुम्ही मित्राला लिहित असाल, मैत्रिणीला लिहित असाल तर तुम्ही विचारू शकतात. म्हणजे मित्राच्या आईला तुम्ही जे काही बोलत असाल की तुझ्या आईला माझा नमस्कार सांग, किंवा काकू वगैरे बोलत असेल काकूंना माझा नमस्कार सांग, छोटी भाऊ बहीण तुझे कशा आहेत त्यांनासुद्धा विचारलं म्हणून सांग, असा लिहू शकता तुम्ही. 1-2 ओळीतच लिहायचे, जास्त पान्हाळा लावायचा नसतो. त्यानंतर जर घरातील व्यक्तींना लिहित असाल, वडिलांना लिहित असाल तर आईची तब्येत कशी आहे, आईची खूप आठवण येते, आजी आजोबांबद्दल चौकशी करायची, भावंडांबद्दल चौकशी करायची आणि पत्र संपवायचं. म्हणजेच पत्राचा समारोप आपल्याला करायचा आहे. पत्राचा समारोप करताना त्याचा मायनासुद्धा योग्य असायला हवा. त्याला आपण पत्राचा शेवट करणे असे म्हणतो. तुमचा मुलगा, तुमचा आज्ञाकारी मुलगा, तुझी मैत्रीण, तुझा मित्र आणि खाली तुमचं नाव लिहायचं. अशा रीतीने पत्राचा शेवट करायचा आहे. पत्राची भाषा ही सहज बोलल्यासारखी आणि घरगुती असावी. तर अनौपचारिक पत्र लिहिताना आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता इथे तुम्हाला मी पुढे पत्राच्या आपण कोणाला पत्र लिहिल्यावरती काय संबोधन लिहायचं आहे, अभिवादन आणि शेवट कसा करायचा आहे. जर आई वडिलांना पत्र लिहायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला संबोधन लिहायचं आहे आणि अभिवादन लिहायचं आहे. तीर्थस्वरूप किंवा तीर्थरूप आई, वडील मंडळीमध्ये लिहायचं असेल तर बघा तीर्थस्वरूप किंवा तीर्थरूप आई वडील यांना, किंवा काका काकू मामा मामी यांना जे काही लिहित असेल ते लिहायचं आहे. आणि साष्टांग नमस्कार, विनंती विशेष, हे तुमचं
आई वडिलांना पत्र लिहित असाल तर त्याची सुरुवात करायची आणि शेवटी तुम्ही लिहायचं आहे तुमचा मुलगा, तुमची मुलगी, आई असेल तर तुझा मुलगा, तुझी मुलगी, वडीलधारी माणसं असेल तर आपला नातू, आपली नातू, अशा पद्धतीने लिहायचं आहे. शिक्षकांना लिहायचं असेल तर तुम्ही संबोधन आणि अभिवादनामध्ये लिहिणार आहात गुरुवर्य, आणि शिक्षकांचं नाव लिहायची गरज नाही, गुरुवर्यच फक्त लिहायचं आहे. यांना सादर नमस्कार, विनंती, विशेष. त्यानंतर शेवट लिहायचं आहे आपला आज्ञाधारक किंवा आपली आज्ञाधारक. धाकटा भाऊ बहिणीला लिहायचं असेल तर प्रिय, भावाचं बहिणीचं नाव लिहा पुढे आणि आशीर्वाद. आणि शेवट तुझा दादा, तुझी ताई, अशा प्रकारे. मित्रमैत्रीण लिहायचं असेल तर प्रिय मित्र, प्रिय मैत्रीण, यांस, हिंस आणि सप्रेम नमस्कार. तुझा मित्र, तुझी मैत्रीण. किंवा सन्माननीय व्यक्तींना लिहायचं असेल तर माननीय आणि त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. यांना साष्टांग नमस्कार, विनंती, विशेष. आपला म्हणजे मुख्याध्यापकांना वगैरे लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकतात माननीय मुख्याध्यापिका, माननीय मुख्याध्यापक. यांना तुमचं नाव लिहायचं साष्टांग नमस्कार, विनंती, विशेष. आणि शेवट लिहायचं आहे आपला विद्यार्थी किंवा आपला नम्र किंवा आपली नम्र. अशा प्रकारे तुम्ही पत्राची सुरुवात आणि शेवट करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण पत्राचे 2 प्रकार पाहिलेले आहेत. त्यापैकी आपण अनौपचारिक पत्र लेखन म्हणजे काय याचा संक्षिप्त आढावा घेतलेला आहे, मायना आपण समजून घेतलेला आहे. आता आपल्याला पत्राच्या प्रारूपाचा अभ्यास करायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण पत्रलेखन या लेखन विभागाच्या पुढच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.